आपण या श्रीराम या शब्दातील स्वर आणि व्यंजन काढायचे म्हणून आपण आधी व्यंजन स्वर लिहून घेऊ. व्यंजन आणि स्वर. आपण श्रीराम हे नाव उभं लिहू. आता श्री हा जोड शब्द आहे, तर मग हा श्री कोणत्या दोन व्यंजनांपासून तयार होतो आपण आधी ते बघू. श अधिक र आणि स्वर बघू. दुसरी विलांटी म्हणजे दीर्घ असेल मग स्वर येईल दीर्घ. तर रा नावाचा विग्रह करू. र अधिक स्वर येतो आ आणि म अधिक स्वर येतो. इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जोड शब्दामध्ये 2 किंवा 3 जरी व्यंजन असले तरी स्वर हा एकच येतो, हे लक्षात ठेवा. आपण आता व्यंजन मोजून घेऊ. 1 2 3 4. 4 व्यंजन, 1 2 3 आणि 3 स्वर.